नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी ऋषिकेशला विचारते, ऋषिकेश तू ठीक तर आहेत ना? तर ऋषिकेश म्हणतो की मी ठीक आहे. तर जानकी म्हणते की मला हेच कळत नाही की ऋषिकेश हा सगळ्यांसमोर वेडेपणा का केलास बरं? अगदी सगळ्या जमावासमोर हे सर्व कबूल करण्याची तुला काय गरज होती बरं? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मी काय करायला हवं होतं? अगं हे बघ, लोकही तुझ्यावर चिडली होती, तुला जाळायला बघत होती आणि त्या पाटलांच्या बायकोने मात्र जीव घेण्याचा तुझा प्रयत्न केला. मग अशा वेळेस मात्र मी शांत बसायचं होतं का? तेव्हा आता जानकी म्हणते की अरे इतकी मोठी रिस्क तू माझ्यासाठी घ्यायला निघालास का? काय हे सर्व तू केलंस? अरे ऋषिकेश, कोण आहे मी तुझी म्हणून तू माझ्यासाठी इतकं अगदी केलंस? अरे ना मी तुझी कोणी आहे आणि ना आपल्यामध्ये कोणतं नातं आहे? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं जगासमोर अगदी ठामपणे उभं राहण्यासाठी आपण एकमेकांचे कोण आहोत असं असतं का? एकमेकांना मदत करण्यासाठी आता काहीतरी नातंच असावं लागतं का? अगं एक माणूस म्हणून आता एका माणसासाठी काहीच आपण करू शकत नाही का? आणि हे बघ जानकी, सगळे लोक मात्र तुझ्यावर नको ते आरोप करत होते आणि सगळेजण तुला दोषी ठरवत होते. ते मला सर्व सहन नाही झाले. जानकी म्हणते की असं कसा माझा दोष नाही? ऋषिकेश, अरे माझा दोष आहे. अरे तुझ्या घरात मी राहण्यासाठी आले हीच माझी खूप मोठी चूक झाली. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, हे सगळं काही उलटे सुद्धा असू शकतं. अगं हे बघ, तू माझ्यासोबत असते म्हणून तुला त्रास तर होऊ शकतो माझ्यामुळे. आवडतं हे ऐकून जानकी म्हणते की अरे तुझ्यामुळे मला त्रास? अरे काय बोलतो ऋषिकेश? अरे माझ्या चारित्र्यावर कुणी बोट ठेवू नये, अरे मला लोकांनी त्रास देऊ नये यासाठी मात्र तू घराच्या बाहेर अगदी रात्र झोपून राहायचा आणि मग अशा वेळेस मला तुझा त्रास कसा होऊ शकतो इतक्या चांगल्या माणसाचा? अरे ऋषिकेश, तुम्हाला आगीतून वाचवलं आणि माझी सेवा सुद्धा केलीस. हे खरं तर अगदी माझ्यामुळेच तुला त्रास झालेला आहे आणि इथे आल्यापासून तू माझ्यामुळेच अडचणीत सापडलेला आहे. तर म्हणून जानकीला खूप वाईट वाटतं आणि खरंच माझं दुर्दैव, मी तुला काहीच मदत करू शकत नाही म्हणून जानकी आता रडत असते. म्हणून ती आता ऋषिकेशची माफी मागते, त्याला सॉरी बोलते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तू असं बोलू नकोस. अगं तू माझ्यासाठी उभी राहिली आहेस. आईनंतर आता ह्या जगाशी लढणारी फक्त दुसरी एकमेव व्यक्ती असेल तर ती तू आहेस. त्यामुळे प्लीज जानकी तू असं बोलू नकोस. आता हे ऐकून जानकी म्हणते, त्याचा उपयोग काय झाला? संकट टळलं का? नाही ना? अरे इतका मोठा जमाव आपल्या अंगावर धावून आला होता असं आपण कधीही जगात नाही बघितलेलं. त्यामुळे ऋषिकेश मला आता भीती वाटते की नक्की काय होईल, हे असं आतापर्यंत कधीही झालेले नव्हते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, तू पॅनिक होऊ नकोस. हे ज्याने कोणी केलेलं आहे ते आता आपल्याला शोधून काढावं लागेल. लवकरात लवकर आपण यातून नक्की बाहेर पडू याची मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की तू एकदम खरं बोलतोय आणि त्या पोलीस त्याचा तपास तर करतीलच. बरं मला एक गोष्ट सांग बरं, पोलीस स्टेशन मध्ये अगदी पोलीस आहे तर ते तुला काय म्हणाले होते? बाजूला नेलं होतं तेव्हा? आता ऋषिकेश म्हणतो की त्यांना सुद्धा विश्वास आहे की मी सुद्धा तसं काही केलेलं नाही म्हणून. तेव्हा आता हे ऐकून जानकीला आनंद होतो. जानकी म्हणते की काय बोलतोस? तेव्हा ऋषिकेश म्हणतं की हो, आणि हे सुद्धा इन्स्पेक्टर साहेब मला म्हणाले की गावातील वातावरण खूप तापलेलं आहे, गावातील लोक खूप भडकलेले आहेत आणि हे वातावरण तुला जर शांत करायचं असेल तर त्यांचे 10 लाख रुपये तुला द्यावे लागतील. प्रश्न फक्त इतकाच आहे की आता 5 दिवसात 10 लाख रुपये कसे जमा करायचे? तेव्हा आता जानकी सुद्धा विचारात पडते. तर इकडे माया मात्र मकरंदला म्हणते, अरे शक्यच नाही, इतक्या 5 दिवसात 5 लाख रुपये नाही तर 10 लाख रुपये जमा करणं हे शक्यच नाही आणि ते होऊ शकत नाही. आणि मला त्या जानकीची कीव करावीशी वाटते की ती अशा मुलासोबत आहे की ज्याला स्वतःचं डोकं मात्र टाळ्यावर ठेवता सुद्धा येत नाही आणि काहीच करू शकत नाही. त्यावर आता मकरंद म्हणतो की ठीक आहे, परंतु आता तुझ्या म्हणण्यानुसार हे सगळं काही आपल्या पत्त्यावरच पडतं. तेव्हा आता माया म्हणते की हे बघ दादा, अरे तुझी काळजी मिटली आता. तेव्हा मकरंद म्हणतो की नाही माया, अगं मला जानकीची काळजी वाटते आणि बघितलं ना ते सगळे लोक तिच्या अंगावर कसे धावून चालले होते. या खुनासाठी मात्र तिला सुद्धा जबाबदार धरत होती आणि जानकी मात्र त्यात अडकायला नको. तर माया म्हणते की जानकी त्यात नाही अडकणार, याची काळजी मात्र आता ऐश्वर्या घेईलच. आता मकरंद म्हणतो की तू म्हणते अगदी तसंच हो. तर माया त्याला म्हणते की हे बघ दादा, अरे मास्कमॅनने त्याचं काम केलेलं आहे, माझ्या दादूने मात्र त्याचं काम करायला हवं. तेव्हा आता मकरंद म्हणतो की मी काय करायचं? तर माया म्हणते की तुझ्या मैत्रिणीला मदत करायची. तेव्हा आता मकरंद म्हणतो की ते शक्य नाही. अगं तुला माहिती नाही की गेल्या वेळेस मात्र मी आता तिची माफी मागण्यासाठी तिच्या घरी गेलो होतो. तिने तेव्हा माझा अपमान केला आणि मला घराच्या बाहेर जायला सांगितलं. आता मात्र ती मला नजरेसमोर सुद्धा उभं करणार नाही आणि ती काय मला मदत करणार बरं? आणि हे बघ अरे तू अगदी म्हणजे बोललास तर मात्र तुझे प्रयत्न हे जानकीपर्यंत नक्कीच पोहोचतील. तुझ्या मनात जी भीती आहे ती सगळी काही अगदी बाजूला कर आणि आता जानकीशी नव्याने प्रयत्न कर तिला अगदी खुश करण्याचा. तेव्हा आता हे ऐकून मकरंद म्हणतो की थँक्स, आणि ही आयडिया मात्र अगदी मी ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आता माया लगेच खुश होते
आणि त्यानंतर आता लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी आता नाना हे पैशाची बॅग वगैरे घेऊन आता त्या चाळीत येतात आणि ऋषिकेशचा दरवाजा आता बंद असतो आणि दरवाजा वाजवतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणून आवाज येतात की जानकी दरवाजा उघडते आणि नानांना बघून म्हणते की नाना तुम्ही अहो या ना आतमध्ये या. आणि आता नाना हे आत येतात तर जानकी त्यांना बसायला खुर्ची वगैरे देते. बसा नाना मी तुम्हाला पाणी वगैरे देते. तेव्हा आता नाना विचारतात की ऋषिकेश कुठे गेला तर जानकी म्हणते की तो पोलीस स्टेशनला गेलेला आहे. तेव्हा आता लगेच नाना विचारतात की पोलीस स्टेशन मध्ये तो का गेलास तर आता जानकी म्हणते की पोलीस स्टेशन मध्ये मधून फोन आला होता, त्यांना काहीतरी माहिती मिळालेली आहे त्यामुळे त्यांनी ऋषिकेशला बोलावलेलं आहे आणि नानांना ती पाणी प्यायला देते. तेव्हा आता नाना पाणी वगैरे पितात आणि नाना म्हणतात की हे काय होऊन बसलं आणि लोक काय म्हणतात की ऋषिकेशने पाटलांचा खून केलेला आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही नाना, हो नाना ऋषिकेश असं करणं शक्यच नाही कारण त्याच्यावर खोटा आळ घेतला जातोय आणि तुम्हाला तरी तसं वाटतं का तुमचा मुलगा असं करेल म्हणून. आणि हे बघा नाना तुमच्या मुलावर विश्वास तर असेलच ना. तर नाना म्हणतात की हो माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, कधीही असं काही करणार नाही, कुणाचा जीव घेण्याचा तो कधीही प्रयत्न नाही करणार. त्याच्यावर खुनाचा आरोप येईपर्यंत गोष्टी ह्या बिनसल्या याचंच मला खूप वाईट वाटतं आणि माझंच मन मला खात राहील, त्यामुळे यापुढे मात्र काही असं घडू नये यासाठी मी येथे आलो. तर तेव्हा आता नाना ती बॅग आहे तर ती जानकीला दाखवतात, याच्यामध्ये 10 लाख रुपये आहे आणि हे पैसे तू ऋषिकेशला दे आणि ऋषिकेशला सांग की त्या पाटलाच्या बायकोला देऊन हे सगळे काही विषय आहे तर ते अगदी बंद करून टाक. आता जानकी आता अगदी गडबडून जाते आणि म्हणते की नाना मला एक गोष्ट सांगताल का, तुम्हाला काय वाटतं की ऋषिकेशने हे पैसे तुमच्याकडून घेतले असते का. तर नाना म्हणतात की हो ना खरंच माझ्याकडून तू पैसे घेईल की नाही याची मला शंकाच आहे, पण त्याचा स्वाभिमान मी खूप वेळेत दुखावलेला आहे आणि आता मात्र यापुढे असं आणखीन काही व्हायला नको, त्यामुळे हे पैसे तू घे आणि त्याला हे पैसे दे. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा नाना ऋषिकेश जर तुमच्याकडून पैसे घेणार नसेल तर हे पैसे मी कसे घेऊ आणि ऋषिकेशला कसे देऊ बरं. आणि नाना ते सुद्धा मला योग्य नाही वाटत. तेव्हा आता नाना विचारते की का ग. त्यावर आता जानकी म्हणते की नाना तुमच्यामध्ये आणि ऋषिकेश मध्ये काय वाद झाले हे मला माहिती आहे आणि ऋषिकेशने मला सर्व सांगितलेलं आहे. ऋषिकेश अगदी प्रामाणिकपणे खूप प्रयत्न करत आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि तुमच्या डोळ्यामध्ये त्याला स्वतःविषयी अभिमान अगदी असल्याचं बघायचं आहे. परंतु नाना अहो नशिबाचे फासेच जर उलटे पडत असेल तर तो सुद्धा काय करेल बरं. अहो नाना मी रोज पाहते की तो किती धडपडतोय आणि हे बघा नाना मला माहिती आहे की या अगोदर सुद्धा तुम्ही त्याला अनेक वेळा संधी दिलेल्या आहेत, तर यावेळेस मात्र एक शेवटची संधी देताल का. तुम्ही वडील म्हणून त्याला अनेक वेळा संध्या दिल्या परंतु आता एक शेवटची संधी देण्यासाठी आणि हे प्रयत्न करण्यासाठी अगदी प्रयत्न करताल का. आणि हे बघा प्लीज नाना तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं मात्र ऋषिकेश नक्की करेल त्याची मला पूर्ण खात्री आहे. किंवा आता नाना म्हणतात की त्याने जर माझ्याकडे कदाचित संधी मागितली असती तर मी त्याला ती संधी दिली नसती, उलट मी त्याला टाकून बोललो असतो की तुझी लायकी नाही म्हणून आणि तू काहीच करू शकत नाही असे मी त्याला म्हणलं असतो, परंतु तू मात्र ऋषिकेशसाठी एक संधी मागत आहे त्याचा अर्थ मात्र त्याने तुझा विश्वास जिंकलेला आहे. तर आणि हे बघ जगाने मात्र माझ्या पोराला कितीही नाकारता म्हटलं तरी सुद्धा मला त्याची काही फिकर नाही, कारण त्याच्याबद्दल मात्र तू माझ्या मनामध्ये एक असा विश्वास पेरलास आणि तो विश्वास कायम राहणार आहे. ए पोरी तुझं खरंच खूप बरोबर आहे. ऐन वेळेस मात्र मी त्याला 10 लाख रुपये देऊ शकतो पण त्याला सुद्धा एक प्रयत्न करून दे. आता मात्र तो एकटा स्वतःच्या पायावर जर उभा राहणार असेल तरी सुद्धा मी त्याला नाही सोडणार. आता जानकी खुशूत विचारते की म्हणजे नाना तुम्ही त्याला संधी दिली का. तर नाना हो असं म्हणतात. नाना म्हणतात की तुझी त्याला साथ आहे बघून खरंच मला खूप बरं वाटलं. आता मात्र माझी चिंता मिटली आणि माझ्या ऋषिकेशला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नक्की तू माझी मदत कर एवढीच माझी विनंती आहे. नाना बॅग खाली ठेवून आता जानकी समोर हात जोडतात. तेव्हा आता जानकी म्हणते की नाना हे बघा तुम्ही असे हात जोडू नका, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, मी माझे पूर्ण प्रयत्न करेल. तर नाना अगदी खुश होतात आणि म्हणतात की चल पोरी आता मी येतो. आणि येताना म्हणतात की हे बघ मी येथे आलो होतो हे कुणालाही सांगू नको, अगदी ऋषिकेश सुद्धा. तेव्हा आता जानकी खुशच म्हणते की आपल्यातील ते सिक्रेट आहे. तर नाना म्हणतात की चल येतो. आता नाना जायला निघतात तर जानकी थांबवते. 1 मिनिट थांबा बरं नाना. आणि हे बघा नाना तुम्ही अगदी पहिल्यांदा घरी आलात त्यामुळे असं रिकाम्या हाताने मी नाही जाऊन देणार म्हणून जानकी आता त्यांना साखर देते. किंवा आता नाना लगेच म्हणतात की पोरी हे पग अशी देणाऱ्याची जी वृत्ती आहे तरी अशी प्रत्येकात असायला हवी. अगं तू तर मला काही ना काही तरी दिलंस परंतु मी मात्र तुला काय देणार आहे बरं. तेव्हा आता जानकी म्हणते की लाख मोलाचा आशीर्वाद. आणि हे बघा नाना मी तुम्हाला नमस्कार करते, मला आशीर्वाद द्या म्हणून जानकी नानांच्या पाया पडते. तेव्हा नाना तिच्या डोक्यावर हात ठेवून सुखी राहा असं म्हणतात आणि आनंदी राहा
अगदी भरभरून आशीर्वाद देतात. तेव्हा आता जानकी म्हणते की नाना तुमचा आशीर्वाद आता आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे मी आणि ऋषिकेश या संकटातून कसं बाहेर पडतो हे बघतच राहा. तेव्हा ते ऐकून नाना खुश होत म्हणतात आणि हा जो काही तुझा खमकेपणा आहे ना तो असाच राहून दे. आणि हे पग पोरी, ज्या घरामध्ये तू जाशील त्या घराचं मात्र तू नंदनवन करशील पोरी. अगदी असं नाना खुश होत म्हणते. येतो मी असे बोलून जर काही लागले वगैरे तर मला नक्की फोन कर. तेव्हा आता जानकी म्हणते की हो नाना. जानकी म्हणते की नाना तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. तेव्हा आता नाना खुश होत म्हणतात की मला पूर्ण खात्री आहे आणि येतो मी. नाना आता जानकीवर खूपच खुश होतात आणि तेथून निघून जातात. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मात्र आता सयाजीला फोन करते आणि म्हणते की हॅलो डॅडा, अहो तुम्ही माझ्यावर अगदी प्राऊड फील करताल, असं काम मी केलेलं आहे. म्हणजे काय बरं, त्या ऋषिकेशवर मी अशी काही केस टाकलेली आहे की ज्याच्यामुळे तो आयुष्यभरासाठी जेलमध्ये तर जाईल झाटली. आणि डॅडा तुम्ही लवकरात लवकर घरी या, मी तुमची वाट बघत आहे. आणि तेवढे तेथे कावेरी काकू येतात. कावेरी काकू मात्र आता ह्या ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकतात आणि रागाने आता कावेरी काकू म्हणतात की ऐश्वर्या, मुळशीमध्ये जो काही तमाशा सुरू आहे तर तो सगळा तुझ्यामुळे आहे तर, आणि हे सगळं तू करत आहेत का. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मॉम हे बघ, तुला या सगळ्याचे काही घेणं देणं नाही, तू यामध्ये पडू नको, शांतच राहा. तेव्हा आता कावेरी काकू म्हणतात की हे बघ ऐश्वर्या, तू यामध्ये पडू नकोस आणि मी तुला जे काही विचारत आहे त्याचं उत्तर दे. त्या ऋषिकेशला तूच अडकवलेला आहे ना, असे तर कावेरी काकूंनी विचारल्यानंतर आता ऐश्वर्या बघतच असते. कावेरी काकू पुन्हा म्हणतात की हे बघ ऐश्वर्या, अगं दे ना उत्तर, का आता शांत राहिलीस. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ तू कशी बोलतेस ग माझ्याबरोबर, आणि माझ्याशी या आवाजात अगदी बोलू नकोस. आता कावेरी काकू म्हणतात की अगं तुझ्यावर आवाज चढून बोलायचं नाही, तुझ्यातच चांगली मुस्कटात द्यायला पाहिजे. माझ्याशी तू उर्मटपणे बोलतेस का. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मी तुझी आई आहे हे. ऐश्वर्या लगेच म्हणते की एक्झॅक्टली तू माझी आई आहेस ना, मग आईसारखीच राहा, माझी बॉस बनवायला जाऊ नको. आणि काय ग, प्रत्येक गोष्ट मी तुला सांगायलाच हवी का. तेव्हा आता ऐश्वर्या तनतन करत असते. कावेरी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, बोलताना मात्र माझ्याशी नीट बोल आणि जे काही मी तुला सांगत आहे तर ते नीट ऐकून घे. हे समजा तुझं जे काही सुरू आहे, जे काही चालू आहे तर ते चुकीचं चालू आहे, त्यामुळे हे जे काही तुझं सुरू आहे तर ते वेळीच थांबव. आणि मला एक गोष्ट सांग, त्या ऋषिकेशला आणि त्या पोरीला त्रास देऊन तुला काय भेटतं बरं. हो मात्र आता ऐश्वर्या म्हणते की मला हे सगळं काही अगदी आनंददायक वाटतं, म्हणजे मला खूपच आनंद होतोय. आता मात्र खरंच मला इतकं अगदी अगोदर यात इंटरेस्ट नव्हता, परंतु आता मात्र खूपच असं इंटरेस्ट असल्यासारखं वाटतंय, एन्जॉय केल्यासारखं. तेव्हा आता कावेरी काकू म्हणतात की ऐश्वर्या, अगं तू काय बोलतेस, अगं तुझं तुला कळते का तू काय बोलते ते. अगं तू सुद्धा तुझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला शिकलीस. अगं ते तर खूप मोठी चूक करतात ते, परंतु तू मात्र त्यांना समजायला पाहिजे. आणि आता मात्र तू त्यांना समजायचं सोडून मात्र त्यांच्यासारखं चुकीचं वागते आणि परत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तूच चालायला शिकलीस. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की मॉम प्लीज तू त्यांचे डायलॉग मात्र मारू नकोस. अगं तू असं समज की हे एखादं जे आहे सुरू तर ते माझ्यासाठी एखाद्या डील सारखं आहे. हे ऐकून आता कावेरी काकू म्हणतात की काय डील, आणि कसलं डील आणि काय डील, कशाबद्दल बोलतात तुम्ही. त्यावर तर ऐश्वर्या सांगायला सुरुवात करते की हे बघ मामा, अगं जो मॅप आहे ना तो बिझनेसच्या कामामध्ये मला मदत करतोय आणि मी मात्र त्याला त्याच्या पर्सनल लाईफमध्ये मदत करते. तू असं समज त्याला, नक्की काहीतरी आमचं म्हणजे आहे. तेव्हा आता लगेच कावेरी काकू म्हणतात की अगं पण हे डील म्हणजे जीव घेणं असेल तर कशासाठी तू हे सर्व त्याला मदत करते. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की मॉम अगं हे बघ, आता डॅडांसाठी मी हे सर्व करत आहे की कारण आता त्या ऋषिकीने केलेला सगळा हिशोब चुकता करण्यासाठी. आणि तसाही तो माझ्या डॅडांचा दुश्मन तर आहेच तो ऋषिकेश, आणि त्याला जर त्याची खरी जागा दाखवली एकाच वेळेस मॅपला सुद्धा माझी मदत होईल आणि दुसऱ्या वेळेस मात्र खरंच त्याच वेळेस माझे डॅडा सुद्धा खूप माझ्यावर खुश होतील. तेव्हा आता कावेरी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, हे जे काही तुला सर्व क्षणिक वाटतं ना तो आनंद क्षणिक असा आहे. एका क्षणासाठी हे सर्व असते, परंतु आपण जे काही पेरतो अगदी तेच उगवत चालते हे लक्षात घे. देव न करू आणि हे नशिबाचे जे फासे आहे तर तुझ्याच बाबतीत उलटे पडायला नकोत. हे बघ आज मात्र तू त्यांना रडवायला निघालेली आहे, पण उद्या मात्र तुझ्यावर रडण्याची पाळी येऊ नये इतकंच मी तुला सांगते. ऐश्वर्या रागानेच म्हणते की जा, मला काही अगदी तू सल्ले देऊ नकोस आणि उगाच हे असं अभद्र काहीतरी बोलून मला बोर करू नकोस, सांगून ठेवते मी तुला. आणि एक गोष्ट सांगते मॉम मी तुला, हे असं काही होणार नाही. आणि रागानेच मात्र ऐश्वर्या आज जाते.
कावेरी काकूंना आता खूपच राग येतो आणि तरी सुद्धा त्यांना ऐश्वर्याची काळजी वाटते आणि त्या ऐश्वर्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, परंतु ऐश्वर्या काही ऐकून घ्यायला तयारच नसते. त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला फुटेज दाखवतात. ते आता एक सीसीटीव्ही फुटेज होता आणि तो माणूस आपल्याला जे काही म्हणाला ते अगदी खरं आहे की तो मास्क मॅन आणि तेथे एक मुलगी आहे. तर तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हा माणूस बघा साहेब, आज याची उंची आणि माझी उंची यात खूप फरक आहे. तेव्हा आता ऋषिकेश मात्र पाहतच असतो आणि ते फुटेज व्यवस्थित तो पाहतो. त्यामध्ये स्पष्ट आता पाटलांचा खून कोणी केलेला आहे दिसत आहे. तर आणि हे बघा, अहो सर, ही मुलगी जानकी नाही. तर आता इन्स्पेक्टर म्हणतात की हो माहिती आहे, परंतु प्रॉब्लेम मात्र आता हा आहे. आणि हे बघ ऋषिकेश, पाटलांचं गोडाऊन जाळण्यासाठी मात्र तू आणि जानकी जबाबदार आहात असा मात्र पाटलाच्या बायकोने आरोप केलेला आहे. आणि पाटलाने मात्र तुझ्याकडे नुकसान भरपाई मागितली होती, त्यामुळे सगळ्यांचा संशय हा तुझ्याकडे येणे हे साहजिकच आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की साहेब, हे जेव्हा घडलं त्यावेळेस मात्र मी आणि जानकी घरी होतो, कुठेच गेलो नव्हतो. आणि मुळात म्हणजे आता त्या दिवशी जानकी कामावर सुद्धा गेली नव्हती. तेव्हा आता लगेच ऋषिकेश असं म्हटल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अरे, हे सगळं काही बघून तुझ्यावर संशय घेणं हे शक्यच नाही. जे काही घडलेलं आहे तर त्यात तुला अडकवण्यासाठी कुणाचा तरी हा डाव आहे. तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला अडकवण्यासाठी कुणाचा डाव असेल. तेव्हा आता हे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे बघ, आता हे जे काही घडलेले आहे त्याबद्दल त्या माणसाला माहिती असेल, म्हणजे तुला आता त्या माणसाला असं माहिती असेल की पाटलाला तुला अगदी 10 लाख रुपये द्यायचे हे त्याला माहितीच होते, म्हणूनच त्याने आता तुला गुंतवण्यासाठी हे सर्व केलेलं आहे. तर तेव्हा आता ऋषिकेश विचारत पडतो आणि म्हणतो की हा जो कोणी माणूस आहे तर तो मला अडकवण्यासाठी का प्रयत्न करत आहे. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघ, ते मला सुद्धा नाही कळत. मला एक गोष्ट सांग बरं, तुझे कुणाशी वाद वगैरे झालेले आहेत का, वैर वगैरे आहेत का, भांडण वगैरे झाले का. आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की आत्ता माझ्या लक्षात येत नाही, परंतु साहेब तुम्ही जे काही करतात तर ते माझ्यासाठी अगदी करतात, म्हणून त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि तुमचा विश्वास आहे की मी काही केलेलं नाही त्यासाठी सुद्धा थँक्यू. आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चांगल्या आणि वाईटाची पारख आम्हाला आहे, त्यामुळे ठीक आहे, आम्ही मात्र आता हा गुन्हेगार शोधण्याची तरतूद तर करतोयच. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे. आणि आता इन्स्पेक्टर साहेब हा ऋषिकेश तिथून निघून गेल्यानंतर आता लगेच शोधायला सुरुवात करतात. त्यानंतर आता इकडे नाना घरी येतात. सौमित्रा आणि सारंग आता विचारतात ऋषिकेश दादा घरी होतात का. तेव्हा आता नाना म्हणतात की नाही, ऋषिकेश घरी नव्हता, तो पोलीस स्टेशनला गेलेला होता आणि मी जानकीकडे पैसे देत होतो, परंतु जानकीने मात्र पैसे घेण्यासाठी नकार दिला आणि तिचं म्हणणं असं आहे की ऋषिकेशला पैसे जमवण्यासाठी एक शेवटची संधी द्याल आणि जर त्याला नाही जमले तर नंतर आपण बघूयात, असे ती म्हणाली. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाना, अहो अजून वेळ वाया घालवण्यापेक्षा पैसे एकदाचे देऊन टाकायचेत ना तिला. इतके पैसे मोठी रक्कम आहे, मग 5 दिवसात तो कसं अगदी मॅनेज करेल. तेव्हा नाना म्हणतात की हे पक करेल, मला पूर्ण खात्री आहे की तो नक्की हे सर्व करेल, कारण जानकीचे त्याला साथ आहे आणि आपण सुद्धा आता जानकीप्रमाणे मागे हटायचं नाही. तुम्ही दोघं सुद्धा आता तुमच्या भावाला ठामपणे मदत करण्यासाठी त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचं. अरे हे बघा, त्याची ढाल बना, त्याला मदत करा आणि तुमच्याकडून जरी काही झाले नाही तरी हा बाप मात्र तुमच्या पाठीशी असेल. आणि हे बघा, माझी पोरं हरलीत आणि मात्र त्यांनी प्रयत्न काही सोडले नाहीत, याचा जो काही अभिमान आहे ना तो आयुष्यभर मात्र मी मिरवत राहील. यावर आता नानांचं हे बोलणं ऐकून सारंग आणि सौमित्र खुश होतात. सौमित्र खुश होत म्हणतो की नाना, तुमचा जर पाठिंबा असेल तर आम्ही मात्र काही मागे हटणार नाहीत, काळजी करू नका, आम्ही दादाला एकटं नाही सोडणार. तेव्हा सारंग सुद्धा म्हणतो की हो नाना, आम्ही आता वाटेल तशी आमच्या परीने मात्र दादाला मदत करू. हे बघा नाना, तुमची साथ तर आम्हाला आहे, मग आता आम्हाला कसलीच काळजी नाही. आणि चल दादा, असे बोलून सारंग आणि सौमित्र ऋषिकेश दादाला मदत करायला अगदी निघून जातात. नाना सुद्धा आता खूप खुश होतात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे कावेरी काकू मात्र आता नानांना फोन करते आणि नानांना आता फोन उचलल्यानंतर नाना विचारतात की कोण बोलत आहे. कावेरी काकू म्हणतात की मी बोलते. कावेरी बोलते सयाजीरावांची बायको. तेव्हा आता लगेच नाना विचारतात की काय कावेरी वहिनी तुम्ही. आणि आता मात्र नाना विचारतात की तुम्ही कसा फोन केला. तेव्हा कावेरी काकू रडत असतात आणि म्हणतात की मी तुम्हाला फक्त हे सांगण्यासाठी फोन केला की तुमच्या ऋषिकेशचा जीव धोक्यात आहे, त्याला फसवले जाते आणि त्याला वाचवा भाऊजी. हे सगळं काही पाप करून मला माझ्या घराला पापाचं धनी व्हायचं नाही, त्यामुळे तुम्ही त्याला वाचवा. तेव्हा नाना विचारतात की हे पाप कोण करत आहे, तुमचा नवरा. तेव्हा आता कावेरी काकू म्हणतात की ते मला माहिती नाही, परंतु तुमच्या ऋषिकेशचा जीव धोक्यात आहे, त्याला वाचवा. तेव्हा आता नाना म्हणतात की तुम्ही जरी मला सांगितले नसते तरी सुद्धा मला कळून चुकले होते की या सगळ्या मागे सयाजीच आहे म्हणून, त्यामुळे तुम्ही त्याला सांगा की ऋषिकेशच्या पाठीशी मात्र त्याचा बाप अगदी खंबीरपणे उभा आहे म्हणून.
त्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी सुद्धा हा नाना रणदिवे आहे तर तो चवताळून उठेल हे सांगा तुमच्या नवऱ्याला, सांगा त्याला त्या सयाजीरावाला. तेव्हा आता कावेरी काकू रडतच म्हणतात की यातलं मला काहीच माहिती नाही, परंतु मला अगदी दोन्ही कुटुंबाला अगदी सुखात बघायचं आहे. मला वाद नकोय एवढंच मी तुम्हाला सांगते. जे काही तुम्हाला करता येईल ते तुम्ही करा आणि जरीही माझी काही मदत लागली तरी ती मदत मी तुम्हाला करायला तयार आहे. तेव्हा आता नाना म्हणतात की वहिनी तुम्ही खरेपणाने सांगितलं तेच खूप आहे, त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि ठेवतो मी आता फोन. आता फोन ठेवल्यानंतर आता नाना हे सयाजीरावांना म्हणजे आपल्या स्वतःला म्हणतात, सयाजीराव अरे हा नानासाहेब आहे ना रणदिवे, तो एक वाघ आहे, वाघ, आणि माझा मुलगा सुद्धा, त्यामुळे तुला मी पुरून उरतो की नाही बघत राहा. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मकरंद मात्र जानकीच्या तिथे चाळीत येतो आणि जानकीचा दरवाजा वाजवतो. तेव्हा आता जानकीला असं वाटतं की ऋषिकेश आहे म्हणून ती दरवाजा उघडते आणि म्हणते की ऋषिकेश. तेव्हा लगेच आता मकरंदला बघून ती गप्प होते आणि रागाने त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा मकरंद जानकीला हाय जानकी असं म्हणतो तर जानकी रागाने त्याला म्हणते की तू इथे काय करतोस. तेव्हा आता मकरंद म्हणतो की मी तुला मदत करायला आलो. तेव्हा जानकी म्हणते की हे बघ मकरंद, मी तुला किती वेळेस सांगितलं मला तुझी मदत नकोय म्हणून, आणि तू इथून निघून जा असे आता जानकी त्याला म्हणते. तर मकरंद म्हणतो की हे बघ तू त्या ऋषिकेशच्या नादाला लागू नकोस आणि त्याच्याबरोबर तू अशी राहिली तर तू कायम अशी संकटात सापडत राहणार आहे. तेव्हा आता जानकीला खूपच राग येतो. जानकी म्हणते की अरे हे ठरवणारा तू कोण आहेस, मी संकटात सापडेल किंवा काही अगदी होईल याचं मात्र तुला काय करायचं आहे, त्यामुळे तू जी काही मदत करायला इथे आला ना, आम्हाला तुमची मदत नकोय म्हणून जानकी दरवाजा बंद करायला लागते. तेव्हा आता मकरंद दरवाजा अगदी बंद करू नको असे जानकीला म्हणतो आणि आता तो दरवाजा अगदी उघडा ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि दरवाजावर दोन्ही हात देऊन तो जानकीला म्हणतो की माझं सर्व काही ऐकून घे. अगं जे काही घडलेलं आहे ना आणि जे काही मी वागलो त्याचं मला अगदी गिल्टी फील होत आहे, मला माफ कर. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ मला काही अगदी तुझ्याशी बोलायचं नाही. आता मकरंद ऐकायला तयारच नसतो. तो जानकीच्या अगदी मागेच लागलेला असतो की माझं ऐकून घे, परंतु जानकी त्याला नाही नाही करत असते आणि त्याच वेळेस तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश मकरंदला आडवा होऊन म्हणतो चल निघ इथून, ती सांगते ना तिला तुझ्याशी नाही बोलायचं म्हणून. तेव्हा आता मकरंद म्हणतो की ऋषिकेश बाजूला हो, मला जानकीशी बोलायचं आहे. तर ऋषिकेश म्हणतो की जानकीला तुमच्याशी नाही बोलायचं, ती सांगून सुद्धा तुम्हाला कळत नाही का, म्हणून ऋषिकेश रागाने त्याला बाहेर काढून देत असतो. जा इथून म्हणून आता ऋषिकेश आता मकरंदला काढून देत असतो. आता रागाने मकरंद त्याच्याकडे पाहतो. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सौमित्रा आणि सारंग तेथे ऋषिकेशकडे येतात आणि ऋषिकेशला म्हणतात की या खांद्यावर मात्र 10 लाखाचं ओझं असताना आम्ही शांत बसणार आहोत का, आणि उलट दादा अरे तुला ह्या सर्व परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही एक मस्त आयडिया घेऊन आलेलो आहोत. तेव्हा आता इकडे माया मात्र ही आता मकरंदला सांगत असते की अरे गल्लीबोळामध्ये ते क्रिकेटची स्पर्धा आहे तर ती आयोजित करतात म्हणतात, परंतु मला नाही वाटत त्यांना फायनल्स वगैरे काही मिळेल म्हणून. आणि त्यानंतर मात्र आता ऋषिकेश जे काही या इंडिया मीडिया प्रायव्हेट लिमिटेड इकडे आलेला असतो. तेव्हा आता ते साहेब म्हणतात की हे बघा माझ्याकडे तुमच्यासारख्या अशा 10 फायली पडलेल्या आहेत म्हणून त्याला फायनल्स द्यायला नाही म्हणतात. लोकांना अगदी तिटकारा येईल इतकं क्रिकेट नकोय. तेव्हा आता ऋषिकेशला हे ऐकून धक्का बसतो. त्यानंतर मकरंद म्हणतो की अगं पण माया त्याच्यासोबत जानकी सुद्धा आहे. तेव्हा आता लगेच जानकी कपड्यांच्या घडे घालत असताना मात्र विट्टी आता जानकीच्या कपड्यावर येऊन पडते. जानकी ती विट्टी उचलते. आता विट्टी उचलून जानकीला मात्र तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळते आणि जानकी आता विट्टीबद्दल आणि दांडूबद्दल विचार करणार असते. मकरंद म्हणत असतो की आता मात्र काही झाले तरी त्या जानकीला सुद्धा मी नाही सोडणार आणि त्या ऋषिकेशला सुद्धा. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.